गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। मी चले कृषिकाला घेऊन गोवंडीला डॉक्टरकडे। थोडाफार पडलाय, पण तिचा खोकलाच काही केला थांबत नाहीये। म्हटलं एकदा दाखवून आणावं। आणि मस्ती पण आमची खूप चालूच असते आजारी असल्यावर। आणि असं पण सकाळी उठले लवकर, सगळं आवरून घेतलंय। आम्ही थोडे लेटच उठतो दोघी पण। आज लवकर उठले आणि त्याच्या कामात डॉक्टरचं टायमिंग आहे 9 ते 10। त्याच्यानंतरचा नसतो, त्यामुळे लवकर जावं लागतं। चला आजूबाजूला आहे का? हा, तिथेच आहे। तर आम्ही आता रिक्षा भेटली आणि इथून निघालोय। तर आत्ताच आम्ही गोवंडीला पोहोचलोय, रिक्षातून उतरलोय। इथे अशी लाईन असते, म्हणजे गर्दी उभी असते। आणि आता ओपन होईल, 9 वाजता ओपन होतं आणि 10ला लगेच बंद सुद्धा होतं। 1 तासच असतं इथे डॉक्टर। तर इथे अशी नंबर सिस्टम आहे, असे नंबर देतात। इथे लाईनीला बसावं लागतं। 9:30 पर्यंत डॉक्टर येऊन जातात। कृष्का बाहेर बसली आहे। तर आत्ताच डॉक्टरांनी तपासलं, थोडी ओके आहे कृषिका, आणि औषधं दिली आहेत आणि वाफ घ्यायला सांगितली आहे। चला हा चल। तर सकाळी डॉक्टरकडून आली कृषिकाला, मग नंतर हिला शूट करत होतं। पप्पा जायचे जाम, आणि किरण उद्या 2-3 दिवस नाही, तर आम्ही आता कृषिकाला थोडंसं फिरवून आणतो आणि बाहेर जेवायला सुद्धा चाललोय। तर म्हटलं आधी मम्मीकडे यावं जायच्या आधी। आता इथं येतोय। तर आम्हीच दोघं आलोय जेवायला वृंदावनमध्ये, कारण का कृषिका आता झोपली। तर ते बँकेत गेला। तर आत्ताच आम्ही जेवण वगैरे आलो। कृषिकाला थोडं बरं नाही, म्हटलं जास्त वेळ थांबायला नको, जेवलो आणि तसंच घरी आलो। झोपली आहे ती, आत्ताच उठली। सोनू अभ्यास कर, झोपेत न उठल्यावर मला अभ्यास लागतो। तिथेच असेल बघ। मी आणले ती। नाही घेतली, जाऊन घेते। नाही बोंबलत, घेते चहा। अभ्यास करतोय, झोपेत नव्हतून डायरेक्ट बाबा एवढा अभ्यास झालाय। अभ्यास करतो ना।